वेलकम मित्रांनो, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ऑल आयुर्वेदिक डायरी। तर मित्रांनो, आपण रविवार किंवा शनिवार किंवा सुट्टीचा दिवस असला की आपण कधीतरी घरातलं रोज भाजी पोळी खाऊन खाऊन कंटाळा येतो। मग आपण मम्मी पप्पाला सांगतो, चला आपण पाणीपुरी ओली भेळ खायला जाऊ। तर असंच मी आज तुम्हाला ओली भेळ बनवून दाखवते। तर चला, तर मग आपण ओली भेळ कशी बनवायची आणि एकदम हेल्थी भेळ बनवणार आहे मी। एकदम स्वच्छ आणि आपल्याकडे एकदम सगळं नॅचरल। तर बघा मित्रांनो, चला आपण ओली भेळ बनवायला सुरुवात करूया। चला तर मग त्यासाठी लागणार आहे आपल्याला बनवण्यासाठी मुरमुरे। आपण दुकानातून सहज उपलब्ध होतात आपल्याला। तुम्हाला पाहिजे तेवढे तुम्ही यूज करू। तुम्हाला एकदम कडक असे मस्त मुरमुरे आणून आणि स्वच्छ निवडून शिजून बटाटे वाळून घ्यावे। आणि त्यासाठी मी बटाटा उकडून घेतला आहे, काकडी कापली आहे, कांदा कापला आहे, टमाटर कापला आहे आणि कोथिंबीर धनिया कापून ठेवला आहे। ते सगळे एकत्र मिक्स केलेलं आहे मी। आणि आता त्यानंतर आणि हा सिक्रेट मसाला आहे माझा। मसाला आहे, तुम्हाला सिक्रेट मसाला नंतर सांगणार आहे व्हिडिओच्या शेवटी कसा बनवलेला होममेड काळा मसाला मी। चला तर आणि त्यासाठी अजून आपल्याला चिंचेची चटणी बनवायची आहे। मग थोडंसं आपल्याला तिखट टाकायचं त्याच्यात। आपल्याला तिखट कोणाला तिखट आवडतं आणि पिवळी शेव छोटी शेव पण मित्रांनो माझ्याकडे आपल्याकडे थोडी जाड शेव असली तरी चालेल आणि काय प्रॉब्लेम नाही। चिंचेची चटणी बनवली आहे। चिंचेचं पाणी मी गोड पाणी बनवले, एकदम मस्त चिंचेची चटणी बनवली आहे। आणि कशी बनवली ते पण मी तुम्हाला नंतर सांगणार हे शेवटी व्हिडिओ संपल्यावर। आणि त्यामध्ये तर मित्रांनो, या चिंचेची चटणी एकदम छान टेस्टी बनवली आहे। मिरची पेस्ट आणि तुम्ही तिखट चटणी पण बनवू शकता। त्यासाठी पुदिना आणि थोडंसं लसूण आल्याची पेस्ट थोडं मिरची पेस्ट टाकली आणि चांगली घालून घेतली आणि ते थंड करून घेतले। हिरवी चटणी बनवू शकता तुम्ही तिखट चटणी। तर मी याच्यातच बनवले आहे। तर मी मुरमुरे घेतले आणि त्यामध्ये हे सगळं काटलेलं साहित्य, कांदा काकडी धनिया। आमचा कुत्रा खूप गागत होता त्यामुळे मी थोडी तिकडे गेले एकदम। तर मित्रांनो, मी सर्व टमाटर कांदा काकडी शिमला आणि धनिया हे सर्व एकत्र कापून आणि मुरमुऱ्यामध्ये टाकले। तर यानंतर आपण याच्यावर मुरमुऱ्याचे ते किती वेळा एकदम बनवून होईल, कारण हे सर्व हेल्थी फूड आहेत। टमाटर पण आपल्या शरीरासाठी खूप आवश्यक आहे रक्त वाढण्यासाठी। आपण घालणार आणि धनिया पण आपलं जे किडनी साफ करत असते। धनिया खाल्ल्याने ना मित्रांनो, आपल्या शरीरात जर मुतखडा असेल तो सुद्धा निघून जातो। आणि त्याच्यावरून मी आता माझा सिक्रेट मसाला टाकत आहे आणि थोडी लाल मिरची टाकते। तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही लाल मिरचीचा वापर करू शकता। आणि आता आपण मीठ टाकून झाले। काकडी टाकल्याने ना एकदम छान असं टेस्ट लागते मित्रांनो, त्यामुळे मी काकडी सुद्धा घातली आहे यामध्ये। तर आता आपण सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि थोडंसं नमक वगैरे, तसे मुरमुरे खारटच असतात, परंतु नमक तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही टाकू शकता। आणि ही मी बटाटा उकडून आणि सोलून पेस्ट करून आणि त्यामध्ये असं चुरून आणि त्यामध्ये थोडंसं मीठ मसाला टाकून ठेवला आहे। आता थोडं मी मीठ घातलं आहे। टोमॅटो टाकलं, बटाटा उकडून टाकल्याने काय होतं का एक अजून वेगळीशी चव येत असते आपल्या ओले भेळला, एकदम छान लागते टेस्ट अशी। आणि हे बघा, मी अजून धनिया टाकते जास्त, मला धनिया जास्त आवडतं आणि खूप छान ना असं मुलं असं आपण घरी भाजीमध्ये निवडून टाकतात आणि असं खात नाही, परंतु तुम्ही ओली भेळमध्ये द्या, आपले मुलं एकदम आवडीने चवीने खातात। बाहेर लाल तिखट थोडंसं घालते, एकदम छान बाहेर आपल्या मुलांना बाहेर असं दिलं ना खायला
एकदम खाऊन यामध्ये घेतात, आपण काकडी आता असो, टमाटर असो, चिंचेचं मिरची पाणी असो, घालणार आहोत. परंतु घरी लई नाटके करतात. ते परंतु आपण असं घरी काही बनवलेलं बनवून आहे. दिलं ना तर ते बरोबर खातात. आता मी चिंचेची चटणी घालते, त्याच्यात मी थोडं तिखट पण टाकले. मी स्पेशल तिखट पाणी बनवलं नाही. आणि आपल्या आवडीप्रमाणेच थोडेसे एकखटीने घालायचं, थोडं थोडं टाकता टाकता मिक्स करायचं. कारण खूप ओलली पण नको, मुरमुरे खूप पण भिजायला नको आणि खूप ओलली पण नको, असं मिडियम प्रकारची बनवायची. मिक्स करून घ्यायचं मुरमुरे एकदम छानसं असं हलवून चांगले एकजीव करायचे, मिक्स करायचं. मुरमुरे एकदम चांगले मिक्स करायचे. आणि मित्रांनो, मी तो जो मसाला बनवला होता तर तो आपला चिवडा मसाला होता रामबंधूचा, आणि त्यामध्ये चाट मसाला थोडा मिक्स केला, थोडासा आपला घरचा मसाला पण मिक्स केला, आणि थोडं तिखट मिक्स केला, आणि एकत्र सगळं मिक्स करून मी चिवडा याच्यामध्ये टाकलं आहे. आणि ही चटणी आहे ना, चिंचा भिजवून घेतल्या, त्यामध्ये गूळ टाकला, ते गाळून घेतलं पाणी, आणि गूळ टाकला, आणि त्यामध्ये थोडासा चाट मसाला चाट मसाला टाकला, यामध्ये पण आणि या मसाल्यामध्ये पण चाट एकदम मसाला छान टाकायचा. असं त्याच्यामध्ये छान थोडंसं लागतं. अद्रक एक वगैरे आवाज टाकायचं, देते बघ. थोडं जिरा आणि हे ओव्याची बघा पेस्ट मित्रांनो, आपली टाकली चटपट चिंचेच्या भेळ पाण्यामध्ये, ही आणि तिखट टाकलं, एकदम तयार झाली बनवून. काळ्या मिऱ्या आता थोड्याशा बारीक आपण पेस्ट करून टाकल्या. एकदम छान सर्व असं करणार चिंचेचं पाणी आहोत. बनलंय. तर मित्रांनो, आणि ही माझी आजची रेसिपी तुम्हाला सिक्रेट मसाला पण सांगितला आहे, आणि तुम्ही पण अशी आपल्याकडे रेसिपी जे करून साहित्य बघा, उपलब्ध आहे ते आणि कशी साहित्यामध्ये लागते ही आपण बघा. भेळ मी बनवली आता आहे. सर्व करते आहे, आणि सर्व भेळ माझी तयार झाली आहे. आमच्या दीदीला सर्व करण्यासाठी देते आहे. आणि तुम्ही थोडी जाडशेव मिक्स मुरमुऱ्यांमध्ये टाकू शकता. आणि असेच हे बघा, आम्ही नवनवीन चालू कर ना. पदार्थ बघण्यासाठी माझ्या चॅनलला चालू फॉलो आहे का? करा, सबस्क्राईब करा, लाईक बघा करा. मित्रांनो, आपली भेळ चालू झाली आणि आहे. पुन्हा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. आपली तोपर्यंत भेळ बाय रेडी झाली, चटपट बाय, भेळ, घरची धन्यवाद. भेळ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू.